Good morning, students. We have seen in last lecture function of staffing. Now we have seen in this lecture steps of selection process. First is receiving and screening application. बघा, यातला पहिला जो घटक आहे तो आहे रिसिविंग अँड स्क्रीनिंग ऑफ ॲप्लिकेशन. म्हणजे यामध्ये असं म्हणता येईल, prospective employees are requested to submit their application within white paper or a prescribed form. जेव्हा एखाद्या उमेदवाराची आपण अपेक्षा करत असतो आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये, तेव्हा त्या उमेदवाराने कोऱ्या कागदावरती विनंती अर्ज केला पाहिजे किंवा विहित नमुन्यामध्ये तो तसा अर्ज केला पाहिजे. आता ही पद्धत तुम्हाला चांगलीच माहिती आहे. आपण स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरत असताना आपल्यासमोर दिलेला अर्जाचा नमुना हा विहित नमुना अर्ज असतो आणि कधीकधी आपण कॉलेजमध्ये प्राचार्य यांच्याकडे केलेला अर्ज हा कोऱ्या फॉर्मवरती असतो. मग ती सिलेक्शन प्रोसेस करत असताना अशा अर्जांचा विचार केला जातो. मग ही सिलेक्शन प्रोसेस राबवत असताना आता तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सिलेक्शन प्रोसेस म्हणजे आपण यात रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन दोन गोष्टींचा परफॉर्मन्स पाहत आहोत. मग यदा कदाचित तुम्हाला MCQ जर विचारत असतील तर त्या MCQ मध्ये असाही प्रश्न विचारला जाईल, रिक्रुटमेंट इज अ डॅश डॅश फंक्शन ऑफ मॅनेजमेंट, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, ट्रू फॉल्स. मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे रिक्रुटमेंट इज अ पॉझिटिव्ह फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. भरती प्रक्रिया राबवणे हे व्यवस्थापनाचे सकारात्मक गुण आहेत, परंतु सिलेक्शन इज अ नेगेटिव्ह फंक्शन ऑफ मॅनेजमेंट आणि निवड करणे हे मात्र नकारात्मक कार्य आहे. कारण जेव्हा आपण निवड करतोय याचा अर्थ दुसरा पर्याय आपण रिजेक्ट सुद्धा करतोय, म्हणून हा निगेटिव्ह घटक आहे. मग त्यातला पहिला आपण घटक आता पाहिलेला आहे रिसिविंग अँड स्क्रीनिंग ॲप्लिकेशन. मग यामध्ये द ॲप्लिकेंट मस्ट बी सबमिट इन अ व्हाईट पेपर और अ प्रिस्क्राइब फॉर्म. हा घटक लक्षात ठेवा. आणि त्यावरती काय माहिती लिहिलेली असते हो? द इन्फॉर्मेशन रिलेटेड to the name of candidate, age of candidate, education, qualification, date of birth, experience, parent name and parent occupation, current address, communication media, mobile number, email ID, etc. मग तुमच्या आता लक्षात आलं की त्या विहित नमुन्यामध्ये किंवा ब्लँक अर्जावरती आपण काय लिहित असतो? आपलं नाव, वय, पत्ता, आपल्या पालकांचं पूर्ण नाव,
पालकांचा व्यवसाय आणि आपलं शैक्षणिक क्वालिफिकेशन, जन्मदिनांक, अनुभव या गोष्टी आपण शेअर करत असतो. म्हणून पहिला टप्पा हा अतिशय महत्त्वाचा समजला जातो. देन दुसरा घटक आहे इनिशियल इंटरव्ह्यू. इनिशियल म्हणजे काय? तर प्रारंभिक मुलाखत असं सुद्धा म्हणतात त्या. मग इनिशियल यालाच दुसरं नाव आहे प्रिलिमिनरी, प्रारंभिक मुलाखत. The object of conducting this interview is to know where applicant is physically or mentally fit for the job. आपल्याला त्या प्रारंभिक मुलाखतीतून काय निष्पत्त करायचं असतं? To know the applicant फिजिकली और मेंटली फिट फॉर द जॉब. तो शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तो सहभागी होण्यास सक्षम आहे का हे पाहिले जातं. मग त्याला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात? रिलेटेड टू हिज क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, इंटरेस्ट, एज, इनोव्हेशन, लाईक दॅट. मग या प्रकारे त्याच्यासोबत आरंभिक चर्चा केल्यानंतर किंवा ओनली अ मिनिमम टाइम स्पेंड किंवा कमीत कमी कालावधी त्याच्यासोबत घातल्यानंतर आपणास त्याबद्दल प्राथमिक अंदाज येऊ शकतो आणि आपण कॉल फॉर नेक्स्ट स्टेप असं म्हणू शकतो. मग ही नेक्स्ट स्टेप काय आहे? तर ब्लँक ॲप्लिकेशन. आता परत ॲप्लिकेशन हा शब्द इथं ब्लँक कशासाठी? तर बघा, हे घेणं कंपल्सरी नाही, परंतु विविध व्यवसायाची गरज त्याप्रमाणे ते भरती प्रक्रिया राबवत असतात. म्हणजे कधी कधी सहलीसाठी जाताना संमतीपत्र, बरोबर आहे, आर्मी भरतीसाठी धावत असताना किंवा मैदानी चाचणी देत असताना तुमच्याकडून संमतीपत्र लिहून घेतलं जातं. अशाच प्रकारे ते ब्लँक ॲप्लिकेशन आपल्याकडून भरून घेतलं जातं. मग स्पेसिफिक फॉर्मॅट इज अलाउ बाय ऑर्गनायझेशन. जे ऑर्गनायझेशनला पाहिजे असतं ते स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये अलाउ करत असतं. दिस नेचर ऑफ द फॉर्मॅट व्हेरियस फॉर द ईच जॉब. प्रत्येक जॉबसाठी तो वेगळा असू शकतो आणि तो प्रत्येक व्यवसायामध्ये असावं असं कंपल्सरी नसते. म्हणून भरती प्रक्रिया राबवत असताना या तिसऱ्या पायरीचा सुद्धा समावेश केला जातो. मग यानंतरची प्रक्रिया म्हणजे टेस्ट. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? हु इज कंडक्टेड द टेस्ट. बरोबर आहे, द ऑर्गनायझेशन. हे वाक्य लक्षात ठेवा. द टेस्ट इज कंडक्टेड बाय द ऑर्गनायझेशन. कशासाठी घेतली जाते हो? फॉर द पर्पज ऑफ नोईंग मोर अबाउट द ॲप्लिकंट टू बी सिलेक्टेड ऑर रिजेक्टेड. त्याला निवड करण्यासाठी किंवा रिजेक्ट करण्यासाठी, त्याच्याकडून अधिक माहिती घेण्यासाठी ही टेस्ट घेतली जाते. मग या टेस्टचे सुद्धा दोन प्रकार आहेत.
टेस्ट कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 काइंड्स. कोणते? एक आहे प्रोफिशियन्सी आणि दुसरा आहे ॲप्टिट्यूड. प्रोफिशियन्सी म्हणजे प्रावीण्यता. उदाहरणार्थ CA, CS, CMA यांच्याकडे विशेष प्रावीण्य असतं त्यांच्या क्षेत्रातील. मग ते विशेष प्रावीण्यता असणारी टेस्ट घेतली जाते. दुसरे ॲप्टिट्यूड, योग्यता टेस्ट. यामध्ये उमेदवार कमी वेळेमध्ये अधिक कुशल पद्धतीनं कसा विचार करतो हे पाहिलं जातं. त्याचं बेसिक नॉलेज चांगल्या पद्धतीनं आहे की नाही हे सुद्धा पाहिलं जातं. आणि ही टेस्ट घेण्यामागचं कारण त्याचे मूल्यांकन करता यावं, त्याला गुणांकन देता यावं म्हणून या 2 टेस्टचा समावेश केला जातो. परत यानंतरचा घटक आहे चेकिंग रेफरन्सेस. आता रेफरन्सेस चेक करण्याची गरज काय हो? सुरुवातीला रेफरन्स म्हणजे आपण काय पाहू तुमच्या लक्षात येईल. तर रेफरन्स म्हणजे काय आहे? अ लेटर ऑफ रिकमेंडेशन. अ लेटर ऑफ रिकमेंडेशन. मग हे रिकमेंडेशन कोण करत असतं? तर आपण सर्वांना माहीत आहे, विशेषतः खाजगी नोकऱ्यामध्ये ओळखी पाळखीवरच त्या कामावरती रुजू केलं जातं, घेतलं जातं. मग ही ओळख कोण देत असतो? तर समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती किंवा तो व्यवसायाचा मालक, ज्याला समोरच्या व्यक्तीवरती विश्वास आहे, असा विश्वसनीय व्यक्ती यांच्याकडून रेफरन्सेस स्वीकारले जातात. मग असंही म्हणता येईल, समटाइम द ॲप्लिकंट्स आर रिक्वेस्ट furnish and references. References are the norms in a society. समाजामधूनच दिलं जातं रेफरन्स. आणि रेफरन्सेस स्वीकारण्यामागचं कारण पण असतं. काय असू शकतं? द प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉयर कॅन कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द ॲप्लिकंट रिगार्डिंग. त्या उमेदवारासंबंधी आपण काय विचारू शकतो? कॅरेक्टर, कंडक्ट, ॲबिलिटी, etc. म्हणजे त्याचं चारित्र्य कसं आहे, त्याचा व्यवहार गुण कसा आहे, त्याची क्षमता कशी आहे, या सर्वांचा विचार त्या रेफरन्सेसमधून आपण घेऊ शकतो. विशेषतः पुणे मुंबईमध्ये एका कंपनीतून जॉब सोडल्यानंतर रेफरन्स आपण एक्सपिरियन्स ज्या ठिकाणचा दिलेला असतो, त्या ठिकाणी नवीन कंपनी चौकशी करत असते, त्याला सुद्धा रेफरन्सेस असं म्हणतात. आणि या चौकशा करूनच आपल्याला या भरती प्रक्रियेत सामावून घेतलं जातं. Then final interview. Interview is considered as a method of personal appraisal. काय आहे मेथड? तर पर्सनल, वैयक्तिक मूल्यांकन करण्याची एक पद्धत आहे. कशाद्वारे? थ्रू फेस टू फेस कन्वर्जन. फेस टू फेस कन्वर्जन जेव्हा होतं, संभाषण होतं, तेव्हा आपण मुलाखत सक्सेस झाली असं म्हणू शकतो. द मॅनेजमेंट सिलेक्ट अ कॅन्डिडेट थ्रू अ इंटरव्ह्यू बाय वन और मोर पर्सन.
जे व्यवस्थापक आहेत ते या मुलाखतीतून एक किंवा अनेक व्यक्तींची निवड व्यवसायाच्या गरजेनुसार करू शकतात. द इंटरव्ह्यू पर्सन्स आर एक्सपेक्टेड in the interview technique and they have through a knowledge in their respective field. त्या मुलाखतीतून काय आपल्याला अपेक्षित असतं की त्या उमेदवाराला त्या क्षेत्रासंबंधी नॉलेज आहे का नाही हे पाहिलं जातं. आणि यानंतर शेवटचा घटक आहे सिलेक्शन लेटर. सिलेक्शन लेटर म्हणजे कॉल फॉर जॉईनिंगसाठी बोलावणे. जेव्हा या वरच्या प्रोसेसमधून योग्य उमेदवार आपणास मिळत असतो तेव्हा आवश्यक उमेदवाराची संख्या ही सिलेक्शन लिस्टवरती लावली जाते आणि त्या प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक पत्र पाठवलं जातं आणि निवड अर्जामध्ये किंवा निवडपत्रामध्ये त्यांची निवड झाली आहे असं नमूद केलेलं असतं. मग हीच पद्धत प्रत्येक क्षेत्रामध्ये कमी अधिक स्टेपनुसार वापरली जाते. तर याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. हा तिसरा चॅप्टर सुद्धा इथं संपलेला आहे. लवकरच भेटू आपण नेक्स्ट चॅप्टरसह. धन्यवाद.